मित्रांनो, सुट्टीचा दिवस आणि मटण एक असं अतूट नातं आहे ना. ते घरी आलं ना की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खुश हो. बघा बरं कसं नियोजन आहे सुट्टीच्या दिवसाचं. मस्त मटण रस्सा, आळणी सूप, आळणी भात आणि भाकरी, त्यासोबत कांदा आणि लिंबू. एक नंबर नियोजन. चला तर मग मित्रांनो, हे नियोजन कसं बनवायचं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आणलं आहे पाऊण किलो मटण आणि त्याच्यासोबत पावशेर चरबी. आज आपल्याला चरबीमध्ये रस्सा बनवायचा आहे. तो खूप क्वालिटी लागतो. तर मटण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं. आता आपण मटण मॅरिनेशन करून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. मटण मॅरिनेशनला आपण युज करणार आहे हळद आणि मीठ, दोनच गोष्टी युज करणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट आपण तेलामध्ये टाकणार आहे आळणी बनवताना. मटण आता मॅरिनेशनला ठेवून द्या आणि आता आपण आळणी बनवूया. आळणी बनवण्यासाठी आपण हे सर्व मसाले युज करणार आहे, ज्याच्यामध्ये खोबरं, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, खडे मसाले आणि कोथिंबीर असणार आहे. गरजेनुसार कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाका. नंतर त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा पण टाका आणि चांगला परतून घ्या. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, त्यामुळे तोपर्यंत साईडला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवा, जे आपल्याला मटण शिजवताना टाकण्यासाठी होईल. कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटोही चांगला परतून घ्या आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. आपल्याला खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्याचं तेल सुटायला चालू होईल. आता या मसाल्यामध्ये आपण टाकूया मॅरिनेट केलेलं मटण. याच्यामध्ये आपण हळद किंवा मीठ टाकलेलं नाहीये, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेशनच्या वेळेस हळद आणि मीठ वापरलेलं होतं. आळणीच्या मसाल्यासोबत मटण चांगलं मिक्स करून घ्या. मग आपण कुकरचं टोपण लावून 5 मिनिट तेलामध्ये मटण वाफलून घेऊया. 5 मिनिटानंतर कुकरचं टोपण काढा. बघा मटण मस्त वाफरलेलं असेल आणि मटणाचा स्मेल पण सुटायला चालू होईल. मग आपण जे गरम पाणी केलं होतं ते डायरेक्ट कुकरमध्ये ओतून द्या. मित्रांनो, मटण शिजवताना ट्राय करा की गरम पाणीच वापरलं जाईल, थंड पाणी वापरू नका. आपण जे चरबी वापरली आहे मटणाची, त्याच्यामुळे आळणी खूप जबरदस्त होणार आहे. कोथिंबीर टाकून कुकरचं टोपण लावून देऊया आणि आता 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे मटण प्रॉपर शिजेल. तर मित्रांनो, आता मटण शिजेपर्यंत आपण तिखट रश्श्याचा मसाला काढून घेणार आहे. तुम्हाला माहित आहे मी कोणताही बाहेरचा मसाला युज करत नाही. मी कायम प्रत्येक रश्श्यासाठी, फ्रायसाठी घरचा मसाला तयार करतो. या घरच्या मसाल्यामध्ये मित्रांनो आपण वापरलेला आहे खोबरं, कांदा, टोमॅटो, खसखस, पांढरे तीळ, अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड करताना मित्रांनो थोडंसं पाणी वापरा, जेणेकरून तुमची पेस्ट आणखी सॉफ्ट होईल. तर आपल्या 6 ते 7 शिट्ट्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपलं मटण आता चांगलं प्रॉपर शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, खरा वास असतो ना, तो कुकरचं टोपण उघडल्यानंतर येत होतो. एक नंबर स्मेल राहतो. त्याच्यावरनं कळतं की तुमचं आळणी किती क्वालिटी झाले. मित्रांनो, कुकर मधून आता आळणी सूप आणि थोडंसं मटणचं पीस काढून घ्या. तुमच्या गरजेनुसार काढा, कारण आता मला याच्यामधलं थोडंसं आळणी सूप आळणी भातासाठी वापरायचं आहे आणि बाकीचं आळणी सूप आणि मटण पीस मी मला जेवताना खाण्यासाठी ठेवणार आहे. तर ते तुमच्या गरजेनुसार आहे, तुम्हाला जेवढं काढायचं तेवढं तुम्ही काढू शकता. मग आपण बनवूया आळणी भात. आळणी भातासाठी पहिल्यांदा कुकरमध्ये तेल तापवून घ्या. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून परतून घ्या. आपण वापरतो इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि तो पण कढईमध्ये टाका. मस्त परतून घ्या. भातामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाका. मित्रांनो, जास्त मीठ हळद टाकू नका, नाही तर तुमचा भात बिघडेल, कारण आळणीमध्ये ऑलरेडी हळद आणि मीठ आहे. त्याच्यानंतर जे आपण आळणी सूप काढलेलं आहे ते आळणी सूप आपण भातामध्ये टाकणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे आळणी सूप थोडं आहे, त्याच्यामुळे आपण 50% आळणी सूप टाकणार आहे आणि 50% भात शिजवण्यासाठी पाणी वापरणार आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि लास्टला भातामध्ये तूप टाका आणि कुकरचं टोपण लावून द्या. 2 ते 3 शिट्ट्या काढा, तुमचा भात शिजून तयार होईल. आता आपण शेवटला बनवणार आहे तिखट रस्सा. कढईमध्ये तेल तापवून घ्या. 2 तमालपत्र टाका, परतून घ्या. नंतर मिरची आणि कांदा टाका, व्यवस्थित परतून घ्या. कांदा व्यवस्थित लाल होऊ द्या. त्यानंतर आपण जो घरी काढलेला घरगुती मसाला आहे तो तेलामध्ये टाका. व्यवस्थित मसाला शिजवून घ्या. थोडीशी लाल चटणी, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी काळी चटणी मसाल्यामध्ये टाका आणि व्यवस्थित मसाल्यासोबत त्याला पण परतून घ्या. मसाला चांगला शिजला की मसाल्यांचा कलर चेंज होईल, लगेच तुमच्या लक्षात येईल. मग जे आपण मटण शिजवलेलं आहे आळणी, ते मसाल्यामध्ये टाकायला चालू करा. आळणी भात आणि आळणी सूप ठेवल्यामुळे आपल्याला रश्श्यासाठी आळणी रस्सा थोडासा कमी पडलेला आहे. यामध्ये सुद्धा आपण आळणी सूप हे 50% आणि बाहेरचं गरम पाणी हे 50% असं वापरून आपण हा रस्सा बनवलेला आहे. लास्टला रश्श्यावर मस्त अशी कोथिंबीर टाका, जेणेकरून तुमच्या रश्श्याचं टेक्स्चर, क्वालिटी आणि टेस्ट आणखीन वाढेल. कोथिंबीर टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिट लहान गॅसवर रस्सा मसाल्यासोबत चांगला शिजून निघू द्या. बारीक उकळी येईल, जास्त उकळी येऊ देऊ नका. कसं आहे? कसं आहे?
आळणी भात स्पेशल इंद्रायणी. आपण जास्त पातळ नाही केला, आपण घट्ट केलाय. साईज. प्रॉपर इंद्रायणी भात बनवलाय आणि सगळं येलो पाणी वापरलंय. एक नंबर क्वालिटी भात झालाय. आणि थोडं थोडं पीस टाकलेत नाही, चरबीचे वजळीचे बारीक बारीक पीस टाकलेत, त्यामुळे एकदम क्वालिटी लागतोय. हा. एक नंबर. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला आजचा तिखट रस्सा, आळणी भात, आळणी सूप हे सर्व काही मी माझ्या हाताने स्वतः बनवलेलं आहे. याचे सर्व मसाले मी काढलेले आहेत. भावानो कसं आहे नियोजन? मटन थाळी घरची स्पेशल मटन थाळी, नादच करायचा नाही. तर मित्रांनो आज बनवलेले मी सर्व मटन रस्सा, आळणी भात, आळणी सूप हे सर्व जेवण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.